शब्द नीट आहे का? तुमच्याकडे जर पैसा असेल तर विद्वत्ता असलीच पाहिजे असं नाही. तुम्ही मूर्ख असा, फक्त पैसा असला लोक तुम्हाला साहेब म्हणणार. साहेब म्हणा. त्याला 3 गोष्टी आहेत. मान्यता वेगळी आहे, धन्यता वेगळी आहे आणि विद्वत्ता वेगळी आहे. 3 शब्द आहेत त्याला. मान्यता वेगळी आहे, मान्यता वेगळी आहे, विद्वत्ता वेगळी आहे आणि धन्यता वेगळी आहे. मान्यता 80% लोक पैशाने विकत घेऊन मान्यता कमावतात. ती विकत घेतली जाते आणि ती साधारणपणे 2.5, 5, 10 वर्षाच्या पुढे टिकत नाही. तिचं नाव मान्यता आहे. मान्यता आहे. जर लईच थोडा काला तर 20-1 वर्ष, पण ती मान्यता आहे. मान्यता आहे. आणि विद्वत्ता व्यक्ती गेल्यानंतरही बरोबर घेऊन जाते आणि धन्यता फक्त संतांनाच असते. धन्य हा शब्द सरपंचाला लागू नाही, त्याला माननीय शब्द लागू आहे. माननीय. लईच बरा असला तर सन्माननीय, आणि त्याच्यापेक्षा थोडा चांगलाच असला तर परिसराचा भाग्यविधाता. मान्यता आहे ती. त्याला 3 शब्द नीट आहे का? मान्यता वेगळे, धन्यता वेगळे आणि विद्वत्ता वेगळे. मान्यता मिळालाही आणि जाईलही. विद्वत्ता मिळवणं अवघड आहे आणि मिळाली तर बरोबर येईलही. तर दोन्ही गोष्टी. विद्वत्ता मिळवणंच. आता हा मुलगा वाजवतो, डायरेक्ट वाजवू शकत नाही. डायरेक्ट नाही. याच्या घराण्यामध्ये कुणीतरी वैष्णव असला पाहिजे तेव्हा ते घर. आईकडचं कुणी असेल, वडिलांकडचं कुणी असेल, आजोबा असेल, पंजोबा असेल, वडील असतील, कुणीतरी एक वैष्णव घरात असल्याशिवाय ही दोन्ही मुलं वाजवू शकत नाही. तुमचं कोणी? कुणीतरी आहे. असं घडणारच नाही. आणि मग जर झालाच तर सप्ताह झाल्यावर टिकणार नाही, कारण तो पखवाद्या सप्त्यापर्यंतच राहील. हा रामनवमी ते हनुमान जयंती. नाही, तसं नाही ना. ते तसं नाही. असं घडूच शकत नाही महाराज, घडूच शकत नाही. वाक्य सांगा. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. तो असा घडत नाही. पाहून कधीच घडत नाही. पाहून घडन, पण पाहिलं का घडलं? पाहून घडेल, पाहून घडेल, पण पाहिलं की असं होईल. पाहून करू शकतो माणूस, पाहून करू शकतो. माना नाही तर नका मानू, पण परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. असं घडत नाही. असं कोणी उठायचं तिथे बापट पेंड घेतली, असं नाही ना चालत. आणि जर चालत असतं तर 8 पिढ्या परमार्थ टिकलाच नसता. एक भक्तामध्ये सुद्धा 4 बाजू पहा. एक अर्थ आहे, एक अर्थार्थी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक गेलं बाबा ज्ञानी आहे. एक अर्थ आहे, एक अर्थार्थी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक ज्ञान आहे. पण देवाला प्रिय ज्ञानी आहे, लोकांना प्रिय अर्थार्थी आहे. तिथं घोटाळा आहे. ज्ञानी अर्थार्थी आहे, जिज्ञासू आहे आणि ज्ञानी आहे. आणि चौथा ज्ञानाला आवडतो. ज्ञानी भक्त देवाला आवडतो, बाकीच्या लोकांना आवडतं. माझ्या हाताने तुमच्या बंगल्याची कुदळी मारली आणि बंगला वर्षात झाला, तुम्ही संत. तुम्ही आमच्या मुलीच्या लग्नाला हजर राहिले, वर्षात ना तू खेळाव, संत. तिथं अर्थ आहे, शब्द नीट आहे का? अर्थ आहे. म्हणून 7वा पाठ कसं आहे? चौथियाचे ठाई. इथं अंडरलाईन करा, इथं अंडरलाईन करा. चौथियाचे ठाई.
पुढे जायचंच नाही. चौथीयाचे तर म्हणजे अर्थही आहे. आता अजून हरिपाठात चला. हरिपाठातल्या 16व्या अभंगात एक शब्द आहे. 16व्या अभंगात उन्मणी. सगळ्या हरिपाठात एकदाच आलाय आणि तोही 16व्या अध्यायात आला. पण त्याला 4 टप्पे झालेत. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या. आणि तुर्यालाच काही ठिकाणी शब्द उन्मनी. पण तिथं असं आहे, मी शरीर नाही, मी देह नाही, मी पाटील नाही, मी महाराज नाही, मी गायक नाही, मी वादक नाही, मी देशमुख नाही, मी जागीरदार नाही, मी वतनदार नाही, मी ईश्वरी अंश आहे. इथं गेला तो उन्मनीला. आपण इथंच राहायचं. आपण तिथं जायचं नाही. परत त्याचे पुढे आहे का, आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत चौघात जगाचं हित जाणू शकतात. मुळात जगाला सुखी करण्यासाठी संत आलेत. आता सुखाचे पुन्हा 4 प्रकार आहेत, 7 प्रकार आहेत. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख, आदिदैविक सुख आणि ब्रह्मसुख. सुखाचे 7 प्रकार आहेत. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. वारकरी संप्रदाय लुटतो ते ब्रह्मसुख आहे. भगवान बाबांनी जे सुख लुटलं जो ब्रह्मरस सेवन केला तो स्वतःजवळ ठेवला नाही, अख्ख्या विश्वाला उघडा करून दिला. आणि त्यांचं नाव घेतल्याबरोबर वारकरी सुद्धा जो आनंद लुटतो तो ब्रह्मसुख आहे. त्याला पुन्हा आनंदाचे सुद्धा 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि विषयानंद. जन्माला आलाय आनंद, कशाला आलोय अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. त्याला पुन्हा 5 आनंद आहे. 5 आनंदामध्ये 7 सुख आहे आणि 7 सुखांमध्ये 9 बुद्धी आहे. पुन्हा 4 भक्त आहेत. 4 भक्त आहे. अर्थ आहे, अर्थार्थी, जिज्ञासू, नाणे. पुन्हा त्याचं भजन पराय, पसंती आहे, मध्यम आहे, वैखरी. म्हणून भजन कधी अख्या रात करायचं नाही. भजने ध्यानात लईत लई 10:30 अख्या रात देवानं झोपायचं का? त्याच्यात 2-3 पडेल म्हणा कशाला म्हणा, जा घरी. 1.5 किलो गुळ खातो आणि एकच आबा म्हणतो. कशाला तुझ्या एकच अभंग 30 वर्षापासून म्हणतोय आणि तेवढी चाले पण कोणालाच म्हणून देत नाही. तुम्ही बा काही माणसं 30 वर्ष बकवाद वाजवतात. डुबुकच्या पुढे गेले. आज बाबा त्याच्या अंगावर जरी पडला तरी तो हलतही नाही ना. त्याला लागतं. तुम्ही माना नाही तर नका मानू, पण अनुवंशिकता लागतेच. त्याला पुन्हा 4 आले. 4 मध्ये भक्त 4 आले. भक्ताला अवस्था आल्या. पुन्हा पुढे चला, सुख 7 आली आणि सुख 7 आली पण आनंद 5 आले आणि आनंद 5 मध्ये बुद्ध्या 9 आल्या. चर्मबुद्धी, बुर्नज बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. म्हणून त्या म्हणावं लागलं थेकोटी म्हणू नये. तिथं शब्द थेकोटी म्हणू नये. कुणाला? सद्बुद्धीला. सद्बुद्धीला म्हणणं. आता तिला बुद्धीचे जरी 9 प्रकार आहेत, भोगणारे 16 प्रकारचे आहेत. जसं प्रत्येकाच्या डोक्यात मेंदू आहे, प्रत्येकाच्या एवढे बसलेल्या लोकांच्या डोक्यात मेंदू आहे. मेंदू नाही असा माणूसच नाही. वापरीत नाही असे लय आहेत. एव्हरी मॅन 2 ब्रेन. एव्हरी मॅन 2 ब्रेन. प्रत्येकाला 2 मेंदू आहे. लहान मेंदू म्हणजे स्मॉल ब्रेन, ब्रॉड ब्रेन. पण काहींनी मेंदू शेवटपर्यंत वापरला नाही.
काहींनी इतका मेंदू वापरला खडे आणायला लागले. आणि काहींना शेवटी कळलं आपल्याला मेंदू आहे. मेंदू सगळं नाही. मेंदू एव्हरी ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. ब्रेन इज सेम, प्रत्येकाचा मेंदू समान आहे, पण मेंदूची प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे. प्रत्येकाची वेगळी. काही माणसं 40 वर्ष हरिपाठाला उभे आहेत, पुढं पाठी मागं नाही. तू पुढं म्हण, तो दुसरं म्हणतो मला मागच येतोय, पुढं कुठे येतो. नाही असं. मग तो तिसरा म्हणला मला दोन्ही काही येत नाही, मी तुमच्या मध्ये बसवतो बस. तसं नाही येते, तसं नाही. तुम्ही पहा, एक असेल एक नसेल. काहींकडे संपत्ती आहे, संपत्ती आहे. तुम्ही थोडं इकडे सरका, त्यांना दिसत नाही माझं. हा आता दिसलो, मीच येतो पुढात. विठाल